नमस्कार मित्रांनो, 14 जून रोजी होणाऱ्या कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2026साठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण भारताची आर्थिक पाहणी 2025-26 ही प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात पूर्ण करणार आहोत. हे सर्व प्रश्न आपण MPSC पॅटर्ननुसार घेणार आहोत. म्हणजे ज्या प्रकारचे प्रश्न MPSC परीक्षेमध्ये विचारते त्याच प्रकारचे त्याच स्वरूपाचे प्रश्न येथे आपण कव्हर केलेले आहेत. आणि याच प्रश्नांच्या माध्यमातून परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेला सर्व डेटा इकॉनॉमिक सर्वेचा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे फक्त एवढाच डेटा अतिशय चांगला व्यवस्थित करा, याच्यातूनच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील आणि जास्तीत जास्त मार्क घेण्यास तुम्हाला याचा मदत होईल. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार आर्थिक वर्ष 2026साठी भारताचा वास्तविक GDP वाढ दर किती असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तर आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 हा नुकताच जाहीर झालेला आहे आणि त्याच्यानुसार फायनान्शियल इयर आर्थिक वर्ष 2026साठीचा भारताचा वास्तविक GDP दर किंवा ग्रोथ रेट भारताचा किती असेल असं सांगितलेलं आहे. तर तो असेल 7.4% एवढा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. हा फिक्स स्वरूपाचा प्रश्न असतो प्रत्येक परीक्षेत, त्यामुळे हा आकडा लक्षात ठेवा. 2026साठीचा भारताचा GDP ग्रोथ रेट असणार आहे 7.4% आणि हा अंदाज असतो. आता हा जो 7.4% ग्रोथ रेट आहे याला गोल्डीलॉक फेज म्हटलं जातं. असं का म्हटलं जातं तर गोल्डीलॉक्स इकॉनॉमी म्हणजे काय, तर याच्यामध्ये ग्रोथ रेट हाय असतो, जास्त असतो वाढीचा दर, आणि महागाई ही कमी असते, आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रकारची स्टॅबिलिटी किंवा स्थिरता असते, आणि यामुळे याला बॅलेन्स्ड सिच्युएशन म्हटलं जातं. त्यामुळे आयडियल सिच्युएशन असल्यामुळे याला गोल्डीलॉक इकॉनॉमी म्हटलं जातं. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकेल की ही कोणती फेज आहे, तर ही आहे गोल्डीलॉक फेज म्हणून. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार आर्थिक वर्ष 2027साठी अंदाजित वास्तविक GDP वाढ दराची रेंज किती असेल. आता मगाशी आपण आर्थिक वर्ष 2026साठीचा अंदाज बघितलेला 7.4% एवढा. तर 2027साठीचा आर्थिक वर्ष 2027साठीचा वास्तविक GDP ग्रोथ रेट याची रेंज किती असेल असं सांगितलेलं आहे. तर ते आहे 6.8% ते 7.2% एवढी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक तिसरा, आर्थिक वर्ष 2026साठी अंदाजित GVA म्हणजेच ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ग्रोथ दर किती आहे. तर फायनान्शियल इयर 2026साठी अंदाजित GVA त्यालाच आपण ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड म्हणतो. तर GVAचा ग्रोथ रेट किती सांगितलेला आहे, तर तो सांगितलेला आहे 7.3% एवढी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आत्तापर्यंत जी आकडेवारी आपण बघितलेली किंवा इथून पुढे देखील जी आकडेवारी आपण बघणार आहोत ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे ही सर्व आकडेवारी लिहून ठेवा किंवा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, कारण याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4, आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार भारताचा परकीय चलन साठा म्हणजेच फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स अंदाजे किती होता. तर ह्या आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार 16 जानेवारीपर्यंत याच्यामध्ये त्यांनी डेट दिलेली आहे की 16 जानेवारी 2026 पर्यंत, म्हणजे या दिवसापर्यंत भारताचा परकीय चलन साठा किती होता. तर तो होता USD 701.4 अब्ज एवढा, म्हणजे 701.4 अब्ज डॉलर एवढा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 5, आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार भारताच्या सेवा निर्यातीने विक्रमी किती रकमेची पातळी गाठली. तर भारत जी सेवांची निर्यात करत असते त्या निर्यातीने विक्रमी पातळी गाठलेली आहे आणि सेवांची निर्यात ही तब्बल 387.6 अब्ज डॉलर एवढ्या रकमेवर पोचलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6, आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार एकूण जनधन बँक खात्यांची संख्या अंदाजे किती झालेली आहे. तर ही जी योजना आहे जनधन योजना ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे आणि आर्थिक पाहणी अहवाल
2025-26 जनधन खात्यांची संख्या किती झालेली आहे, तर ती आहे 55.02 कोटी एवढी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता जनधन योजना जी आहे त्याच्या अंतर्गत जी काही बँक खाती ओपन केली त्यांची एकूण संख्या आत्तापर्यंत 55.02 कोटी एवढी असून याच्यापैकी 36.63 कोटी एवढी बँक खाती ही ग्रामीण भागात आणि निम शहरी भागात ओपन केलेली आहेत. त्यामुळे हे दोन आकडे लक्षात ठेवा. एकूण संख्या आहे 55 कोटी आणि त्यापैकी 36.60 कोटी ही ग्रामीण किंवा निम शहरी भागात उघडली गेलेली आहेत. त्याचबरोबर ही जी योजना आहे प्रधानमंत्री जनधन योजना, ह्या योजनेलाच बँकिंग रिव्होल्युशन असे संबोधले गेलेले आहे. म्हणजे बँकिंग क्षेत्रातील क्रांती म्हणून ही योजना ओळखली जाते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7, भारताचा जागतिक सेवा निर्यातीत वाटा वाढून किती टक्क्यांवर पोचलेला आहे? तर भारत जी सेवांची निर्यात करत असते वेगवेगळ्या देशांना त्यालाच अनुसरून भारताचा 2005 साली सेवा निर्यातीत किती टक्के वाटा होता जागतिक लेवलला, तर तो होता 2% एवढा. मग 2005च्या 2% सध्या किती वाटा वाढलेला आहे, तर तो आहे 4.3% एवढा. म्हणजे जवळपास भारत जी सेवांची निर्यात करत असते जगभरात त्याचा वाटा हा 2005च्या तुलनेत दुप्पट झालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 8, आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 भारतातील एकूण रोजगारीत एम्प्लॉईड व्यक्तींची संख्या अंदाजे किती आहे? तर भारतात काम करणाऱ्या लोकांची संख्या किंवा रोजगारीत लोकांची संख्या किती आहे यावर देखील भाष्य आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 केलेले आहे. आणि या अहवालानुसार एकूण रोजगारीत लोकांची संख्या सांगितलेली आहे 56.2 कोटी एवढी. आणि या एकूण रोजगारीत लोकांमध्येच फॉर्मल प्लस इनफॉर्मल सेक्टरमध्ये जे काम करणारे लोक आहेत या दोघांचा समावेश केलेला आहे. आणि या दोन्ही सेक्टरचा समावेश करून 56.2 कोटी लोक रोजगारीत आहेत भारतामध्ये. त्यामुळे हा आकडा लक्षात ठेवा. हा देखील तुम्हाला पेपरमध्ये ते विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 9, आर्थिक वर्ष 2025 भारत जगातील सर्वात मोठा प्रेषण म्हणजेच रेमिटन्स प्राप्त करणारा देश राहिला. त्याची अंदाजे रक्कम किती होती? तर रेमिटन्स म्हणजे काय किंवा प्रेषण म्हणजे काय, तर जे व्यक्ती किंवा जे नागरिक परदेशी राहतात आणि परदेशात राहून ते भारतामध्ये काही विशिष्ट रक्कम पाठवत असतात तर त्या रकमेला किंवा त्या पैशाला रेमिटन्स म्हटलं जातं. आणि आर्थिक वर्ष 2025 भारत हा जगातील सर्वात मोठा रेमिटन्स प्राप्त करणारा देश ठरलेला आहे आणि त्याची अंदाजे रक्कम होती $135 अब्ज एवढी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आहे. हा देखील प्रश्न तुम्हाला ते विचारतील की जगातील सर्वात जास्त प्रेषण किंवा रेमिटन्स प्राप्त करणारा देश कोणता आहे, तर तो आहे भारत. आणि मग त्याची रक्कम किती, तर आर्थिक पाहणीनुसार $135 अब्ज एवढी. प्रश्न क्रमांक 10, आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 एप्रिल-डिसेंबर 2025 या कालावधीत सरासरी हेडलाईन CPI महागाई दर किती होता? तर हा जो CPI महागाई दर असतो तो देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. कंझ्युमर प्राईस इंडेक्स, तर हा सरासरी हेडलाईन CPI महागाई दर जो की एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीसाठी होता 1.7% एवढा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11, 2025 महागाई दरात झालेली तीव्र घट ही मुख्यतः कशातील घसरणीमुळे झालेली आहे? तर 2025 जी महागाई दरामध्ये घट झाली ती घट ही मुख्यतः कशामुळे झाली, तर ती झाली अन्नधान्य आणि इंधनांच्या किमती कमी झाल्यामुळे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. ह्या ज्या अन्न आणि इंधनांच्या किमती असतात या महागाई दराला इन्फ्लुएन्स करत असतात. यांच्या किमतीतील चढ उतार हा डायरेक्टली महागाई दरामधील चढ उतारावर फरक करत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, आर्थिक पाहणी अहवाल 2025-26
सप्टेंबर 2025मध्ये अनुसूचित व्यापारी बँकांचा, शेड्युल्ड कमर्शियल बँकांचा एकूण स्थूल NPA म्हणजे ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स गुणोत्तर किती होते? तर ज्या अनुसूचित व्यापारी बँका आहेत, शेड्युल्ड कमर्शियल बँका, त्यांचा ग्रॉस NPAचे गुणोत्तर होते 2.2% एवढे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता हे NPA काय असतात? तर जी कर्जे बँकांनी दिलेली असतात आणि त्याचे हप्ते किंवा त्या लोनचा परतफेड ते व्यक्ती करत असतात. मात्र असे काही लोन असतात जे 90 दिवसांपेक्षा जास्त झाले तरी त्याचे हप्ते बँकांना भेटलेले नसतात. तर अशा कर्जांना NPA म्हणून गणलं जातं की जे नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहेत किंवा ते कर्ज बुडण्याची शक्यता जास्त असते. तर अशा स्थूल NPAचे गुणोत्तर किती होते? तर ते होते 2.2% एवढे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13. सप्टेंबर 2025मध्ये अनुसूचित व्यापारी बँकांचे निव्वळ NPA म्हणजे नेट नॉन परफॉर्मिंग ॲसेट गुणोत्तर साधारणतः किती होते? मगाशी आपण ग्रॉस NPA बघितला जो होता 2.2%. तर आता नेट NPA किती आहे? तर ते होते 0.5% एवढे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार कृषी वर्ष 2024-25मध्ये भारताचे अंदाजित अन्नधान्याचे उत्पादन किती आहे? तर हा देखील प्रश्न एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की आर्थिक पाहणी अहवाल 2025-26मध्ये जाहीर केल्यानुसार कृषी वर्ष ॲग्रिकल्चर इयर 2024-25मध्ये अंदाजित अन्नधान्याचे उत्पादन होते 3,577 लाख मेट्रिक टन एवढे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. आर्थिक सर्वेक्षणानुसार एकूण उत्पादनाच्या बाबतीत आता कोणता विभाग हा अन्नधान्य उत्पादनापेक्षा अधिक सरस झालेला आहे? की यावेळीच्या जी आर्थिक पाहणी आहे त्याच्यामध्ये एक बाब नमूद करण्यात आलेली आहे की जे एकूण उत्पादन झालेले आहे अन्नधान्यांच्या बाबतीत किंवा ॲग्रिकल्चरच्या बाबतीत, त्याच्यामध्ये अन्नधान्यांच्या उत्पादनापेक्षा कशाचे उत्पादन किंवा कोणता विभाग हा सरस ठरलेला आहे? तर तो आहे हॉर्टिकल्चर हा विभाग. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता हॉर्टिकल्चरमध्ये काय काय येतं मग? तर याच्यामध्ये फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, त्याच्यानंतर फ्लॉवर्स, म्हणजेच काय तर अन्नधान्यांच्या उत्पादनापेक्षा फ्रूट्स, व्हेजिटेबल्स आणि फ्लॉवरचे उत्पादन आता भारतामध्ये जास्त होत आहे किंवा अन्नधान्याच्या उत्पादनापेक्षा हा विभाग आता सरस ठरत आहे, हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. प्रश्न क्रमांक 16. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह PLI ही योजना सध्या किती क्षेत्रांना कव्हर करते? तर ही जी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह PLI योजना आहे ती आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाची आहे. मग ही योजना नक्की काय आहे किंवा याचा उपयोग काय आहे? तर याचा उपयोग आहे टू बूस्ट डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग. देशांतर्गत जे मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याला बढावा देण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी ही PLI योजना काम करते आणि याच्या अंतर्गत डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंगला एक इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड केलं जातं की त्याला प्रोत्साहन म्हणून. मग या योजनेअंतर्गत किती क्षेत्र आहेत? तर सध्या याच्या अंतर्गत 14 क्षेत्रे आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17. ऑक्टोबर 2025पर्यंत भारतातील रेल्वे विद्युतीकरण, रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन अंदाजे किती टक्क्यांपर्यंत पोहोचलेले आहे? तर आर्थिक पाहणी अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे ऑक्टोबर 2025पर्यंत भारतातील रेल्वेचे जे इलेक्ट्रिफिकेशन आहे किंवा विद्युतीकरण आहे ते अंदाजे 99% पोहोचलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. आर्थिक वर्ष 2026 अंतर्गत डिसेंबर 2025पर्यंत
भारतातील राष्ट्रीय महामार्ग जाळ्यांची लांबी अंदाजे किती झाली? तर आर्थिक पाहणी अहवाल 2025-26मध्ये दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2025 पर्यंत भारतातील जी काही राष्ट्रीय महामार्ग आहेत किंवा नॅशनल हायवे आहेत त्याची लांबी ही साधारणतः 1.46 लाख किलोमीटर एवढी झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. भारतातील कार्यरत विमानतळांची संख्या 2014मधील 74 वरून 2025 पर्यंत अंदाजे किती झालेली आहे? तर भारतातील विमानतळांची संख्या देखील वाढलेली आहे. 2014मध्ये त्यांची संख्या 74 एवढी होती, तर तीच संख्या 2025मध्ये 164 एवढी झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्न 100% तुम्हाला ते विचारू शकतात की भारत ही सध्या जगातील टिंबटिंब क्रमांकाची सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक म्हणजेच डोमेस्टिक एव्हिएशन बाजारपेठ आहे. तर भारत जगातील 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ बनलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर हा इंडेक्स देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या इंडेक्सवरती अशा प्रकारचे प्रश्न विचारत असते आणि हा इंडेक्स देखील त्यामुळे आपल्याला महत्त्वाचा ठरतो. तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 नुसार भारताचा क्रमांक आहे 38वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22. नवीन कामगार संहितांनी म्हणजे जे लेबर कोड नवीन आलेले आहेत त्याच्यामध्ये औपचारिकरित्या कोणत्या प्रकारच्या कामगारांना मान्यता दिली गेलेली आहे? तर जे नवीन कामगार संहिता आहे किंवा लेबर कोड आहेत त्याच्यामध्ये जे गिग वर्कर आहेत त्याचबरोबर प्लॅटफॉर्म आधारित जे कामगार आहेत त्यांना औपचारिकपणे मान्यता दिलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हे जे गिग वर्कर काय असतात? तर जे वर्कर्स झोमॅटो, स्विगी किंवा ओला, उबर राईड्स किंवा डिलिव्हरी करतात त्यांना गिग वर्कर्स म्हटलं जातं किंवा प्लॅटफॉर्म आधारित कामगार म्हटलं जातं. तर त्यांचा देखील समावेश आता लेबर कोड्समध्ये केला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 23. UDISE प्लस 2024-25 नुसार भारतातील प्राथमिक स्तरावरील एकूण नोंदणी गुणोत्तर म्हणजे ज्याला आपण GER म्हणतो, ग्रॉस एनरोलमेंट रेशो, साधारणतः किती आहे? तर भारताचा प्राथमिक स्तरावरचा एकूण GER आहे 90.9% एवढा. म्हणजे प्राथमिक शाळेतील नोंदणी गुणोत्तर किती आहे? तर ते आहे 90.9% एवढे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24. 1990 पासून भारताचा माता मृत्यू दर मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट MMR हा अंदाजे किती टक्क्यांनी कमी झालेला आहे? तर साधारणतः 1990 पासून भारताचा MMR हा कमी होत असून तो सध्या एकूण किती टक्क्यांनी कमी झाला आहे 1990 पासून? तर तो 1990 पासून 86% कमी झालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. उपग्रह डॉकिंग स्पेस डॅक्स क्षमता असणारा भारत हा जगातील कितवा देश बनलेला आहे? तर उपग्रहांचे डॉकिंग करणारा, स्पेस डॉक करणारा भारत हा जगातील 4था देश ठरलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील प्रश्न आर्थिक पाहणी त्याचबरोबर करंटच्या दृष्टिकोनातून देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 26. आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 नुसार भारताच्या GDPमध्ये सर्वाधिक योगदान कोणत्या क्षेत्राचे होते? तर आपल्याला माहीत आहे की भारताच्या GDPमध्ये सर्वाधिक योगदान हे सेवा क्षेत्राचे असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यामुळे हा 1 लायनर स्वरूपात तुम्हाला अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर मल्टी लायनर देखील याच्यावरती ते विचारू शकतात. त्यासाठी आपण काही माहिती बघूया. तर आर्थिक वर्ष 2026च्या पहिल्या 6 महिन्यात म्हणजे पहिल्या 6 महिन्यात जानेवारी ते जूनपर्यंत सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये म्हणजे GDPमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा हा 53.6% वाढलेला.
तर आर्थिक वर्ष 2026च्या पहिल्या अंदाजानुसार सकल मूल्यवर्धनामध्ये म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेडमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा सर्वोच्च पातळीवर आत्तापर्यंतच्या म्हणजे 56.4% पोहोचला होता. म्हणजे GDPमध्ये 53.6% पहिल्या सामाईत, तर GVAमध्ये 56.4% तो पोहोचलेला आहे. त्याचबरोबर आर्थिक वर्ष 2025मध्ये 7.2% एवढी वाढ सेवा क्षेत्रामध्ये झाली. तर आर्थिक वर्ष 2026साठीचा जो अंदाज आहे तो आहे 9.1% म्हणजे 9.1% एवढी वाढ 2026 या आर्थिक वर्षामध्ये अपेक्षित असेल. त्यामुळे हे 2-3 आकडे लक्षात ठेवा. याच्यावरती अशा स्वरूपाचे तुम्हाला वन लायनर किंवा मल्टी लायनर प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 27. आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार आर्थिक वर्ष 2024-25च्या म्हणजे 2025 या आर्थिक वर्षामध्ये भारतामध्ये एकूण स्थूल परकीय देशी गुंतवणूक ग्रॉस फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI किती नोंदवली गेली. तर 2025 हे जे आर्थिक वर्ष होते 24-25 या वर्षामध्ये FDI किती नोंदवली गेली. तर भारतामध्ये ग्रॉस फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही 81 अब्ज डॉलर एवढी नोंदवली गेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. मग हीच जी FDI आहे ती फायनान्शियल इयर 2024मध्ये किती नोंदवली गेलेली. तर ती नोंदवली गेलेली 71.3 बिलियन डॉलर म्हणजे अब्ज डॉलर एवढी. त्यामुळे लक्षात ठेवा 2024चे जे आर्थिक वर्ष आहे त्याच्यापेक्षा जवळपास 14% जास्त FDI हा 2025 या वर्षामध्ये आर्थिक वर्षामध्ये नोंदवला गेलेला आहे. त्यामुळे याच्यावरती देखील अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये 100% विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 28. आर्थिक पाहणी 2025-26मध्ये अधोरेखित केल्याप्रमाणे प्रधानमंत्री मुद्रा योजना PMMY ही आर्थिक समावेशन आणि लक्षित कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण प्रेरक ठरली आहे. या योजनेच्या प्रारंभापासून 55.45 कोटी कर्ज खात्यांमध्ये एकूण किती संचयी कर्ज रक्कम वितरित करण्यात आली आहे. तर परीक्षेमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या ज्या योजना असतात त्या योजनांवरती मल्टीलायनर स्वरूपाचे किंवा डायरेक्ट अशा स्वरूपाचा वन लायनर प्रश्न विचारला जातो. मग ही जी योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना ही योजना कधीची आहे तर 2015ची. मग या 2015पासून आत्तापर्यंत एकूण किती कर्ज खाती उपलब्ध आहेत या योजनेखाली तर ते आहेत 55.45 कोटी एवढी कर्ज खाती. आणि या 55.45 कोटी कर्ज खात्यांपासून किती रक्कम वितरित करण्यात आलेली आहे कर्जाची तर ती रक्कम आहे 36.18 लाख कोटी एवढी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही प्रधानमंत्री मुद्रा योजना लक्षात घ्या काय आहे कारण याच्यावरती मल्टीलायनर प्रश्न येऊ शकतो. तर याची सुरुवात कधी झाली तर एप्रिल 2015. 2015पासून आत्तापर्यंत किती कर्ज खाती ओपन करण्यात आलेले आहेत तर 55.45 कोटी एवढी. आणि या कर्ज खात्यांमधून आत्तापर्यंत 36.18 लाख कोटी एवढे कर्ज वितरित केलेले आहे. त्यामुळे ही रक्कम देखील लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर याच्या अंतर्गत 4 कॅटेगरी केलेल्या आहेत. एक आहे शिशु कॅटेगरी ज्याच्यामध्ये 50,000पर्यंतचं कर्ज दिलं जातं. दुसरा आहे किशोर गट ज्याच्यामध्ये 50,000पेक्षा जास्त तर 5 लाखापर्यंतचं कर्ज दिलं जातं. तिसरा आहे तरुण गट ज्याच्यामध्ये 5 लाखांपेक्षा जास्त तर 10 लाखांपर्यंतचं कर्ज दिलं जातं. आणि चौथा नवीन केलेला आहे तरुण प्लस गट. याच्यामध्ये काय जर आधी घेतलेले कर्ज जर वेळेत पूर्ण केलेले असेल किंवा याची परतफेड वेळेत झालेली असेल तर अशा व्यक्तींसाठी उद्योजकांसाठी तरुण प्लस या गटामध्ये 10 लाखांपेक्षा जास्त तर 20 लाखांपर्यंतचं कर्ज पुरवठा केला जातो. त्यामुळे हे 4ही गट देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील तुम्हाला मल्टीलायनर स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 29. आर्थिक पाहणी 2025-26 नुसार गेल्या दशकात भारताचा राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजेच मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स MPI हा 29.17% किती टक्क्यांपर्यंत घसरला. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा MPI जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती 100% एक प्रश्न फिक्स असतो. त्यामुळे एकतर तुम्हाला हा आर्थिक पाहणीच्या दृष्टिकोनातून विचारला जाईल किंवा तो जनरल MPIच्या संज्ञेवरती किंवा याच्या इंडेक्सवरती विचारला जाईल. तर आर्थिक पाहणी 2025-26 नुसार गेल्या दशकात भारताचा जो MPI आहे तो 29.17% 11.28% घसरलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल.
आता याच्याबद्दल डिटेल आकडेवारी आपण बघूया, ज्याच्यावरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न अपेक्षित असेल. तर 2005-06मध्ये MPIचे प्रमाण किती होते, तर 55.3% होते, जे 2015-16मध्ये 24.85% झाले. 2019 ते 21मध्ये 14.96% झाले आणि 22-23मध्ये ते अंदाजे 11.28% कमी आले. म्हणजे 2005-06मध्ये 55.3%वरून 2022-23मध्ये 11.28% कमी आले. आणि ही सर्व इन्फॉर्मेशन कशात सांगितलेली आहे, तर नीती आयोगाने एक डॉक्युमेंट रिलीज केलेलं आहे. त्याचं नाव आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इन इंडिया सिन्स 2005-06. आणि या अहवालामध्ये महत्त्वाचे निष्कर्ष त्यांनी काढलेले आहेत. ते आहेत 2005-06 ते 2022-23 या कालावधी दरम्यान बहुआयामी गरिबीमध्ये लक्षणीय घट झालेली आहे. दुसरा निष्कर्ष त्यांनी काढला की 2013-14मधील 29.17% दर हा 2022-23मध्ये 11.28% घसरला. आणि याच्यावरतीच आपण आत्ता क्वेश्चन विचारलेला होता. आणि तिसरा निष्कर्ष होता की अंदाजे 24.82 कोटी लोक हे 2013-14 ते 2022-23 या कालावधीमध्ये बहुआयामी गरिबीतून बाहेर आलेले आहे. त्यामुळे हा आकडा देखील लक्षात ठेवा की किती कोटी लोक हे MPIमधून बाहेर आलेले आहेत, तर 84.82 कोटी एवढे लोक. आणि टाईम फ्रेम काय आहे, तर 2013-14 पासून 2022-23 या कालावधीत. तर ही सर्व इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, याची चांगली रिव्हिजन करा, याच्यावरती 100% प्रश्न येईल. प्रश्न क्रमांक 30. सप्टेंबर 2025मधील आकडेवारीनुसार देशातील युनिक गुंतवणूकदारांच्या एकूण संख्येत महिलांचे प्रमाण अंदाजे किती टक्के आहे, तर ही जी युनिक इन्व्हेस्टर्स आहेत त्याचाच अर्थ काय आहे, तर डीमॅट अकाउंटमध्ये शेअर मार्केटचे जे डीमॅट अकाउंट्स आहेत त्याच्यामध्ये जे गुंतवणूकदार आहेत त्याच्यामध्ये महिलांचे प्रमाण हे सप्टेंबर 2025पर्यंत किती टक्के होते, तर ते साधारणतः 25% एवढे झाले होते. आणि हे जे युनिक इन्व्हेस्टर्स होते त्याने किती कोटीचा आकडा गाठलेला, तर सप्टेंबर 2025पर्यंत याच्यामध्ये 12 कोटीचा आकडा ओलांडला होता अंदाजे. आणि या 12 कोटींपैकी अंदाजे 25% महिला म्हणजे साधारणतः 3 कोटीच्या आसपास महिलांचे प्रमाण होते. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 31. जागतिक व्यापारी वस्तू निर्यातीत ग्लोबल मर्चंडाईज एक्सपोर्ट्समध्ये भारताचा वाटा 2025मधील 1%वरून वाढून 2024मध्ये किती टक्के झाला, तर जागतिक व्यापारामध्ये वस्तूंचे निर्यात जी होते त्याच्यामध्ये 2005पर्यंत भारताचा वाटा हा 1% एवढा होता. तर 2024मध्ये तो वाटा किती टक्के झाला, तर 1%वरून 1.8% म्हणजे जवळपास दुपटीने तो वाढलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32. प्रत्यक्ष कर आधाराच्या सातत्याने विस्तार होत असून प्राप्तिकर विवरणपत्र इन्कम टॅक्स रिटर्न्स ITR दाखल करणाऱ्यांची संख्या आर्थिक वर्ष 2022मधील 6.9 कोटींवरून आर्थिक वर्ष 2025मध्ये किती कोटी झाली, तर ITR दाखल करणाऱ्यांची जी संख्या आर्थिक वर्ष 2022मध्ये किती होती, तर ती होती 6.9 कोटी. मग 2025मध्ये किती झाली, तर 2025मध्ये त्यांची संख्या झाली 9.2 कोटी एवढी. 2022मधील 6.9 कोटीमधून 2025 या वर्षामध्ये 9.2 कोटी एवढी संख्या ITR दाखल करणाऱ्यांची झालेली आहे. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. प्रश्न क्रमांक 33. राज्य सरकारांच्या एकत्रित राजकोषीय तुटीबाबत खालील विधाने विचारात घ्या. आता हा मल्टी लायनर क्वेश्चन्स आपण इथे तयार केलेला आहे. असे देखील प्रश्न काही तुम्हाला पेपरमध्ये दिसतील, तर त्या अनुषंगाने इथे आपण हा घेतलेला आहे. विधान अ आहे, महामारीनंतरच्या काळात राज्यांची एकत्रित राजकोषीय तूट ही GDPच्या सुमारे 2.8% इतकी स्थिर राहिली. आणि विधान ब आहे, अलीकडच्या वर्षात आर्थिक वर्ष 2025मध्ये ही तूट वाढून 3.2% गेली, जी राज्यांच्या वित्तपुरवठ्यावरील वाढता दबाव दर्शवते. तर ही जी दोन्ही विधाने आहेत ती बरोबर आहेत. म्हणजे कोरोना कालावधीनंतर जी राजकोषीय तूट होती राज्यांची 2.8%च्या आसपास स्थिर होती, मात्र 2025 या आर्थिक वर्षामध्ये ही तूट वाढून 3.2% गेलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 A आणि B ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 34. आर्थिक वर्ष 2025मध्ये भारताची एकूण निर्यात ही किती अब्ज डॉलर्स या विक्रमी पातळीवर पोहोचली होती,
तर हा वन लायनर स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला 100% पेपरमध्ये येऊ शकतो, कारण भारताची जी एकूण निर्यात होती त्याने विक्रमी पातळी गाठलेली आहे आणि 2025 या आर्थिक वर्षामध्ये भारताची जी एकूण निर्यात आहे ती $825.3 अब्ज या विक्रमी पातळीवरती पोहोचलेली होती. आणि ही जी वाढ होती ती विशेषतः सेवा क्षेत्राच्या निर्यातीत जी वाढ झाली त्याच्यामुळे घडून आलेले आहे. त्यामुळे ते कारण देखील लक्षात असू द्या आणि हा आकडा देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 35, कृषी क्षेत्राच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर या 4 विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते आपल्याला निवडायचे आहे. पहिले विधान आहे, फलोत्पादनाचा कृषी सकल मूल्यवर्धनामध्ये सुमारे 33% वाटा आहे. तर हे बरोबर आहे का? तर बरोबर आहे. फलोत्पादन या क्षेत्राचा एकूण कृषी सकल मूल्यवर्धन जे आहे त्याच्यामध्ये सुमारे 33% वाटा हा एकट्या फलोत्पादनाचा आहे. त्यानंतर दुसरे विधान आहे, 2024-25 मध्ये उत्पादन हे अंदाजित अन्नधान्य उत्पादनापेक्षा जास्त आहे. तर हे देखील आपण काही पाठीमागच्या प्रश्नामध्येच बघितलेले आहे की 2024-25 मध्ये फलोत्पादन जे झालेले आहे ते अन्नधान्याच्या उत्पादनापेक्षा देखील जास्त झालेले आहे. तिसरे विधान आहे, आर्थिक वर्ष 2015 ते 24 दरम्यान पशुधन क्षेत्राच्या सकल मूल्यवर्धनात जवळपास 195% वाढ झालेली आहे. तर हे देखील बरोबर विधान आहे. ह्या 10 वर्षाच्या कालावधीत पशुधनाच्या क्षेत्रामध्ये देखील त्याच्या सकल मूल्यवर्धनात देखील 195% एवढी वाढ झालेली आहे. मग चौथे विधान काय आहे? तर 2014 ते 24 दरम्यान मत्स्य उत्पादनातील वाढ ही 2004 ते 14च्या वाढीपेक्षा कमी आहे. तर हे विधान चुकीचे आहे. 2014 ते 2024च्या दरम्यान जी मत्स्य उत्पादनात वाढ झाली ती 2004 ते 2014च्या वाढीपेक्षा कमी नाही, तर ती जास्त आहे. मग ती कितीने जास्त आहे? तर ती जवळपास 140% जास्त आहे. म्हणजे मत्स्य उत्पादनात जी वाढ झाली ती 2004 ते 14च्या पेक्षा 2014 ते 24 या कालावधीत 140% जास्त झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 36, आर्थिक वर्ष 2023 ते 25 दरम्यान सेवा क्षेत्रात एकूण थेट परकीय गुंतवणुकीचा FDIचा सरासरी ओघ किती टक्के होता, जे थेट परकीय गुंतवणुकीचे सर्वात मोठे प्राप्तिकर्ता क्षेत्र राहिलेले आहे? तर जे आर्थिक वर्ष 2023 ते 25 हा कालावधी आहे याच्यामध्ये सेवा क्षेत्रामध्ये FDIचा सरासरी ओघ किती होता? 2023 ते 25 या वर्षामध्ये एकूण जी FDI झाली त्याच्यापैकी जवळपास 80.2% एवढी FDI एकट्या सेवा क्षेत्रात झालेली आहे. त्यामुळे सरासरी ओघ होता पर्याय क्रमांक 3 80.2% एवढा. आणि सेवा क्षेत्र हेच तिन्ही क्षेत्रांमध्ये सर्वात मोठे FDIचे प्राप्तकर्ता क्षेत्र असेल. प्रश्न क्रमांक 37, ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीच्या बाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिले विधान आहे, नोव्हेंबर 2025 पर्यंत देशाची स्थापित ऊर्जा क्षमता 509.74 गिगावॉट इतकी झाली. तर हे बरोबर आहे का? तर होय. नोव्हेंबर 2025 पर्यंत या अहवालानुसार देशाची जी स्थापित ऊर्जा क्षमता होती ती 509.74 गिगावॅट एवढी झालेली आहे. दुसरे विधान आहे, नोव्हेंबर 2025 पर्यंत एकूण वीज निर्मिती क्षमतेपैकी सुमारे 49.83% वाटा हा नवीकरणीय ऊर्जेचा आहे. तर हे देखील विधान बरोबर आहे. आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 मध्ये सांगितल्याप्रमाणे नोव्हेंबर 2025 पर्यंतचा जो डेटा आहे त्याच्यानुसार एकूण वीज निर्मिती जी क्षमता जी आहे त्याच्यापैकी सुमारे 49.83% म्हणजे जवळपास 50% वाटा हा नवीकरणीय ऊर्जेचाच आहे. त्यामुळे दोन्ही विधाने बरोबर असल्याने पर्याय क्रमांक 3 अ व ब दोन्ही बरोबर हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 38, भारत एकूण नवीकरणीय ऊर्जा आणि स्थापित सौर ऊर्जा क्षमतेच्या बाबत जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर आहे? तर एकूण नवीकरणीय ऊर्जा क्षमता असेल किंवा स्थापित सौर ऊर्जेची क्षमता असेल या दोन्ही बाबत भारत हा जगात 3ऱ्या क्रमांकावर असलेला देश आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. तर पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर हे चीन आणि अमेरिका हे 2 देश आहेत. तर ते देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 39, वर्ष 2025-26 मध्ये 31 डिसेंबर 2025 पर्यंत देशात स्थापित झालेल्या एकूण 38.61 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेमध्ये सर्वाधिक वाटा हा कोणत्या ऊर्जेचा आहे?
तर 31 डिसेंबर 2025पर्यंतच्या आकडेवारीनुसार म्हणजेच वर्ष 2025-26मध्ये देशात स्थापित झालेल्या 38.61 गिगावॅट या नवीकरणीय ऊर्जेमध्ये सर्वाधिक वाटा ह्या सौर ऊर्जेचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याची योग्य उत्तर असेल. आता या 38.61 गिगावॅट क्षमतेपैकी सर्वाधिक म्हणजेच 30.16 गिगावॅट हा जो हिस्सा आहे तो एकट्या सौर ऊर्जेचा आहे. तर पवन ऊर्जेचा 4.47 गिगावॅट, जल ऊर्जेचा 3.24 गिगावॅट आणि जैव ऊर्जेचा 0.03 गिगावॅट एवढा वाटा असेल. त्यामुळे हे सर्व हिस्से लक्षात ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 40. भारतातील बालमृत्यू दराच्या घटीसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिले विधान आहे, गेल्या दशकात बालमृत्यू दरात 37% अधिक घट नोंदवली गेलेली आहे. तर हे विधान बरोबर आहे. गेल्या दशकभरात बालमृत्यूच्या दरात 37% अधिक घट नोंदवलेली आहे. दुसरे विधान आहे, बालमृत्यू दर 2013मध्ये प्रति 1000 जिवंत जन्मांमध्ये 40वरून घटून 2023मध्ये 25पर्यंत खाली आला. तर हे दुसरे विधान देखील बरोबर आहे. जो बालमृत्यू दर 2013मध्ये 40 होता प्रति 1000 जीवन जन्मामागे, तोच 2023मध्ये 25पर्यंत कमी झालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब हे दोन्ही विधाने योग्य, हे याचे योग्य उत्तर असेल. तर हे दोन्ही विधाने लक्षात ठेवा. तुम्हाला अशाच प्रकारे हा प्रश्न एकतर मल्टीलायनर स्वरूपात विचारला जाईल किंवा डायरेक्ट 2023चा आकडा देखील विचारला जाईल की बालमृत्यू दर सध्या टिंबटिंब एवढा कमी झालेला आहे आर्थिक पाहणी अहवाल 2025-26नुसार. तर ते देखील तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 41. ई श्रम या पोर्टलवरील नोंदणीबाबत खालील विधाने अभ्यासा. आता अशा स्वरूपाचे काही महत्त्वाचे पोर्टल्स असतात, त्याच्यावरती देखील हमखास प्रश्न परीक्षेत तुम्हाला MPSC विचारताना दिसते. त्यामुळे हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर हे जे ई श्रम पोर्टल आहे त्याच्यावरच्या नोंदणीबाबत काही विधाने दिलेली आहेत ती बघूया. जानेवारी 2026पर्यंत 31 कोटींवरून अधिक असंघटित कामगारांची यशस्वीपणे नोंदणी झालेली आहे. तर हे विधान बरोबर आहे. हे 31 कोटी हा आकडा लक्षात ठेवा आणि असंघटित कामगारांची नोंदणी आहे ही देखील लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरे विधान आहे, एकूण नोंदणी केलेल्या कामगारांपैकी 54%वरून अधिक महिला आहेत. तर हे दुसरे विधान देखील बरोबर आहे. याच्यामध्ये 31 कोटीपैकी 54%पेक्षा जास्त कामगार जे आहेत असंघटित कामगार त्या महिला आहेत. ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 42. जागतिक बँकेने 2021 सालच्या किमतींवर आधारित दारिद्र्य रेषेखाली उत्पन्नाचा स्तर दररोज 2.15 अमेरिकन डॉलर्सवरून किती वाढवलेला आहे. तर आपल्याला माहीत आहे की जी दारिद्र्य रेषा असते ती सारखी अपडेट केली जाते आणि यावेळी ती अपडेट करण्यासाठी जो आधार पकडलेला आहे जागतिक बँकेने तो 2021 सालच्या ज्या किमती होत्या त्या किमतींच्या आधारावर यावेळीची दारिद्र्य रेषा अपडेट केलेली आहे. आणि याच्यामध्ये पूर्वीचा दर जो होता की दररोज 2.15 अमेरिकन डॉलर्स एवढा, तो वाढवून आता 3 अमेरिकन डॉलर्स एवढा केलेला आहे. म्हणजे 3 अमेरिकन डॉलर याच्यापेक्षा जास्त जो कमवू शकतो आहे दिवसाला तो आता दारिद्र्य रेषेच्या वर असेल, तर त्याच्यापेक्षा कमी कमवणारे हे दारिद्र्य रेषेच्या खाली असतील. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. नवीन दारिद्र्य रेषा किती आहे तर 3 अमेरिकन डॉलर्स पर डे. प्रश्न क्रमांक 43. सुधारित आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेनुसार 2022-23मध्ये भारतातील अत्यंत गरिबीचे प्रमाण किती टक्के होते. तर आत्ताच आपण जी दारिद्र्य रेषा बघितली त्याच्यानुसार 2022-23मध्ये भारतातील अत्यंत दारिद्र्याचे प्रमाण हे 5.3% एवढे होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. तर या सुधारित आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेनुसार 2022-23मध्येच भारतातील निम्न मध्यम हा जो उत्पन्न गट आहे या उत्पन्न गटातील दारिद्र्याचे प्रमाण किती होते तर निम्न मध्यम या उत्पन्न गटातील दारिद्र्याचे प्रमाण साधारणतः 23.9% एवढे होते. त्यामुळे ते डिफरन्स लक्षात घ्या. 2022-23 मध्ये अत्यंत गरिबीचे प्रमाण होते 5.3%, तर निम्न मध्यम उत्पन्न गटातील गरिबीचे प्रमाण होते 23.9% एवढे. प्रश्न क्रमांक 44. स्वदेशीकरणासाठी सादर केलेल्या किती स्तरीय चौकटीद्वारे फ्रेमवर्कद्वारे
अत्यावश्यक आयातीसाठी पात्र आणि अपात्र असणाऱ्या वस्तू ठरवल्या जातात. तर स्वदेशीकरणासाठी एक शिस्तबद्ध दृष्टिकोन ठरवलेला आहे आणि त्याच्यासाठी जी जी चौकट आहे ती असणार आहे त्रिस्तरीय 3 टायर दृष्टिकोन. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल आणि त्याच्याद्वारे ज्या आयातीसाठीच्या वस्तू असतील त्या पात्र आणि अपात्र ठरवल्या जातील. तेव्हा पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता यानंतर आपण 2025-26चा जो आर्थिक सर्वे आहे किंवा आर्थिक पाहणी अहवाल आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती बघणार आहोत. ही देखील तुम्हाला करंटच्या अनुषंगाने परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असेल. तर हा 2025-26चा आर्थिक पाहणी अहवाल कधी सादर करण्यात आला तर ती तारीख आहे 29 जानेवारी 2026 ही. त्यामुळे तारीख लक्षात ठेवा. त्यानंतर हा जो इकॉनॉमिक सर्वे 2025-26 आहे तो प्रेझेंट कोणी केला किंवा सादर कोणी केला तर तो सादर केला निर्मला सीतारामन यांनी, ज्या भारताच्या वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री आहेत. म्हणजे फायनान्स मिनिस्टर जे आहेत भारताच्या निर्मला सीतारामन त्यांनी हा सादर केलेला आहे. मग हा बनवला कोणी, प्रिपेअर कोणी केला तर वित्त मंत्रालयाचा एक भाग असलेलं आर्थिक व्यवहार विभाग आहे आणि या विभागात एक आर्थिक विभाग असतो. या आर्थिक विभागामार्फत हा प्रिपेअर केला जातो. ते कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं तर ते येतं वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत. त्यामुळे हा मंत्रालय लक्षात ठेवा. त्याचबरोबर हा आर्थिक व्यवहार विभाग लक्षात ठेवा, ज्याचा खूप मोठा सहभाग असतो हा आर्थिक पाहणी अहवाल तयार करण्यात. त्याचबरोबर याच्यात सर्वाधिक योगदान कोणाचं असेल तर ते असतं भारताचे जे मुख्य आर्थिक सल्लागार असतात त्यांचं. आणि ते कोण होते तर ते होते डॉक्टर व्ही अनंता नागेश्वरन हे. त्यामुळे हा 2025-26चा अर्थसंकल्प तयार करण्यात महत्त्वाचे योगदान कोणाचे होते तर ते आहे डॉक्टर व्ही अनंता नागेश्वरन. त्यामुळे ही काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती लक्षात ठेवा. त्याचबरोबर भारताचा पहिला आर्थिक सर्वे इकॉनॉमिक सर्वे आर्थिक पाहणी अहवाल कधी सादर केला तर तो केला 1950-51ला. त्यामुळे ही इयर लक्षात ठेवा. त्यानंतर सादरकर्ते कोण होते पहिला आर्थिक सर्वेचे तर ते होते तेव्हाचे केंद्रीय वित्तमंत्री जॉन मथाई हे. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा. आता इथे 2 महत्त्वाचे पॉईंट आहेत ते म्हणजे 1964 वर्षापर्यंत हा अर्थसंकल्पाबरोबरच सादर केला जात होता जो आर्थिक पाहणी अहवाल होता तो. तर 1964 पासून हा आर्थिक पाहणी अहवाल अर्थसंकल्पाच्या पूर्वी सादर केला जाऊ लागला. त्यामुळे हे डिव्हिजन इयर लक्षात ठेवा. 1964 पर्यंत आर्थिक पाहणी अहवाल हा अर्थसंकल्प सोबत सादर केला जायचा. तर 1964 पासून तो अर्थसंकल्पाच्या पूर्वी म्हणजे अगोदर सादर केला जाऊ लागला. तर ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. याच्यावरती देखील मल्टीलाईन स्वरूपात किंवा सिंगल लाईनमध्ये तुम्हाला इकॉनॉमिकच्या दृष्टिकोनातून प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45 हा जो प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. बघूया किती जणांना याचं बरोबर उत्तर देता येतं आहे. तर आर्थिक पाहणी अहवाल 2026मध्ये एकूण किती प्रकरणे किंवा किती चॅप्टर्स समाविष्ट आहेत. तुमचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. तर हे जे काही प्रश्न होते ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले भारताच्या आर्थिक पाहणीवरचे प्रश्न होते. हे सर्व प्रश्न आपण MCQच्या स्वरूपात बघितले कारण याच्यामुळे तुमची पिक्चर मेमरी तयार होईल. तुमच्या रिव्हिजनसाठी तुम्हाला फायदा होईल, लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं होईल आणि परीक्षेत जास्तीत जास्त आउटपुट यामुळे तुम्हाला मिळायला मदत होईल. त्याचबरोबर या MCQच्या माध्यमातून आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व महत्त्वाचे प्रश्न या आर्थिक पाहणीवरचे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे याची चांगली रिव्हिजन करा. याचा निश्चितच फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर ती आपल्या द MPSC बिलीवर या टेलिग्राम चॅनेलला मिळेल. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.